उज्ज्वला थिटेंची याचिका कोर्टानं फेटाळली। नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद प्रकरणी याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळली याचिका। मुंबईत 3 डिसेंबरला पाणी कपात राहणार। तांसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे निर्णय। पुणे मेट्रोच्या टप्पा 2 मधील मार्गिका 4 आणि मार्गिका 4 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये प्रकल्पाला मान्यता। बीडमध्ये देवगावात खंडोबा यात्रा निमित्त पारंपरिक पद्धतीनं छबिना मिरवणूक। यावेळी ढोल ताशाच्या गजरात येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर। भाजपच्या राजवटीत संविधान दिन साजरा करणं गुन्हा, संविधान रक्षणासाठी लढत राहू अशी खरंतर वक्तव्य झीनत शबरीन यांनी केलं। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण शीतल तेजवानीच्या याचिकेवर आज सुनावणी नाहीच। एफआयआर रद्द करण्याबाबत केली होती याचिका। विरारमध्ये श्री द्वारकाधीश मंदिराची प्राणप्रतिष्ठा, 5 दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईत कचरा संकलन गाड्यांमध्ये भ्रष्टाचार, कचरा संकलनासाठी निकृष्ट दर्जाच्या गाड्या, यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना नाहक त्रास। पालिका प्रशासनाची अद्याप कारवाई नाही। नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प, वाशी ब्रिजहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात रामकाल पथाला सुरुवात। पुनर्वसनासाठी नागरिकांचा विरोध, 2 दिवसात जर पालिका आयुक्तांकडून निर्णय आला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा। लातूरमध्ये महानगरपालिकेसमोर पैसे ठेवून आंदोलन, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ, प्रशासन टाळाटाळ करत असल्यानं आंदोलन करण्यात आले। टीईटी पेपर फुटी प्रकरणाचं यूपी बिहार कनेक्शन, आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती। आंतरराज्य टोळ्यांचे 4 वर्षांपासून कारनामे सुरू। जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता, खंडोबाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असा नैवेद्य। सिल्लोड तालुक्यात चंपाषष्ठी निमित्त कार्यक्रम, घरोघरी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत टाळ्या उचलण्यात आल्या। आज जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव, मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गडावर दाखल। वांग्याचं भरीत आणि रोडग्याचा खंडेरायाला प्रसाद। भिवंडी पालिका मुख्यालयाच्या इमारतीवरील नावातील अक्षर पडले। 2 महिन्यांपासून पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष, पालिका परिसरातील आवश्यक सुविधांसह नावाबाबतही उदासीन असल्याची चर्चा। भटक्या श्वानांना शेल्टरमध्ये ठेवणं ही क्रूरता, सुप्रीम कोर्टानं श्वानांसंदर्भात निर्णय पेटाला अमान्य आहे। निर्णयाविरोधात पेटा इंडिया आवाज उठवणार। पवना धरण परिसरात जलसंपदा विभागाची धाडसी कारवाई, 8 अनधिकृत बंगल्यांचे अतिक्रमण हटवले। प्रशासनाच्या हालचालींमुळे अनेकांनी स्वयंस्फूर्तीनं स्वतःच अतिक्रमण काढले। कल्याणमध्ये नामकरणावरून वाद, गौरीपाडा सिटी पार्क रस्ता आणि चौकाच्या नामकरणावरून ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक आमने सामने। बोरिवलीत व्यापाऱ्यांची भव्य रॅली, बोरिवली स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला ठोस मागण्यांचं निवेदन। छत्रपती संभाजीनगरातील हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांच्या मदतीनं राहणाऱ्या IAS कल्पना भागवतचं अफगाणिस्तान पाकिस्तान कनेक्शन समोर। टीईटी पेपर फुटी प्रकरणाचं यूपी बिहार कनेक्शन, आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती। कोल्हापूर पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढवली। परळ भोईवाडा परिसरातील महापालिकेची प्राथमिक शाळा SRA प्रकल्पानंतर चोरीला गेल्याची तक्रार। 2009 मध्ये शाळेला नव्या इमारतीत जागा देण्याचं आश्वासन, राखीव जागा न देता संकुलातील केवळ 3 खोल्यांमध्ये शाळा हलवण्यात आली आहे। मुदतीनंतरच्या जन्म मृत्यू नोंदणीतील जाचकटी रद्द करण्याची नागरिकांची मागणी। परभणीत मुस्लिम अधिकार परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन। नवी मुंबई शहरात 45,588 दुबार मतदारांपर्यंत BLOच्या माध्यमातून रद्द करणार। नवी मुंबई मनपा उपायुक्त यांची माहिती। कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा, पदांचे राजीनामे पक्ष श्रेष्ठांकडे सादर। भाजप उमेदवाराकडून पैशांचं वाटप, विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरांचा आरोप। पैशानं विकलं जाणारं हे कणकवली शहर नाही, संदेश पारकरांचं वक्तव्य।
भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह यांच्या पत्नीला नकोसे झाले कमळ. पंढरपूरच्या सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या चिन्ह वाटपात नाकारले कमळ. नगरसेवक पदासाठी घेतले पांगुळगाडा हे चिन्ह. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. तासगावात भाजपा स्वबळावर लढणार. रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष सुरूच. शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध. दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. परिसरात तणावाचं वातावरण. मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ. सतेज पाटील यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? निवडणुका पुढे गेल्या तरी चालेल पण याद्या दुरुस्त करा. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची मागणी. पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर. ठाणे पालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी. अविनाश जाधव यांनी मतदार यादी दाखवत केली पोलखोल. अकलूज निवडणुकीत भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लढत. मोहिते पाटलांकडून आजपर्यंत केलेल्या विकासाचा डोस तर भाजपाचा मोहिते पाटलांविरोधात आक्रमक प्रचार. गडचिरोली शहरात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी. विकास कामांच्या जोरावर विजय आमचाच. भाजपाचा विश्वास. भाजप उमेदवारांसोबत आमदारांसाठीही निवडणूक प्रतिष्ठेची. भाजप नेत्यांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी. इंदापूर नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा मोठा फेरा. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर शहरात प्रचार दौऱ्यावर. दिवसभरात प्रभागनिहाय भेटीगाठी आणि बैठकांचं आयोजन. प्रारूप मतदार यादीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तांना निवेदन. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मनपा आयुक्तांची घेतली भेट. बारामती निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण. बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवाराच्या प्रचार गाडी बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो. कराडमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण मैदानात. उमेदवार झाकीर पठाण यांच्यासाठी सत्वशीला चव्हाण यांची सभा. सोलापुरात निवडणुकीसाठी 4.5 लाख मत. बार्शीत सर्वाधिक 1 लाख तर दुधणी नगर परिषदेत सर्वात कमी 10,000 मतदारांची नोंद. कोर्टाच्या आदेशाने भाजपचे सतीश फाळके परत रिंगणात. बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. अखेरच्या दिवशी परत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द न केल्यानं अर्ज नामंजूर. त्यानंतर सतीश फाळके यांची सेशन कोर्टात धाव. वाशिममध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिसोडमध्ये द्वितीय प्रशिक्षण सत्राचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणुकीच्या तयारीचा आढावा. उमेदवार समीर नलावडे यांनी खासदार नारायण राणेंची घेतली भेट. समीर नलावडे यांच्यासह सर्व 17 नगरसेवक उमेदवारांना राणेंनी पाठिंबा दर्शवत मार्गदर्शन केलं. धाराशिव जिल्ह्यातील उमरगामध्ये प्रचार शिगेला. उमरगा नगर परिषदेत तिरंगी लढत. शिवसेना भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत लढत. हेच मोठी आहे त्यामुळे पट्टी मोठी लागेल. मंत्री गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला. बदलापुरात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. चेंबूरच्या पुरुष शासकीय भिक्षुक गृहावर मनसेची धडक. भिक्षुकांची मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी तर मनसे पदाधिकाऱ्यांनी नोंदीच्या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारला जाब. दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीची बैठक पार. अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी बैठक. नंदुरबारच्या विकासासाठी 85 कोटींचा निधी दिला. ठाणे मुंबईप्रमाणे नंदुरबारचा चेहरा बदलू. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आश्वासन. अमरावतीत युवा स्वाभिमान संघटनेची कोर कमिटीची बैठक. भाजपाच्या उमेदवारांना युवा स्वाभिमान संघटनेचा बिनशर्त पाठिंबा. रवी राणा यांनी दिली माहिती. फडणवीसांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा. 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्या. अंजली दमानिया यांची मागणी. जामिया इस्लामिया इशातुल अलूम हे महाराष्ट्राचं अल-फला. किरीट सोमय्या यांचा आरोप. संस्थेची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली मागणी. अंजली दमानिया यांनी 24 तासात कोर्टाकडे जावे. तुमच्याकडे पुरावे घेऊन कोर्टाकडे जा. रुपाली ठोंबरे पाटलांचं वक्तव्य. बीडमधील राजकीय अतिक्रमणही आम्ही काढू. मंत्री पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे? योगेशवर झालेला अन्याय सहन झाला नाही. पंकजा मुंडेंची योगेश क्षीरसागरांची पाठराखण.
रेल्वे स्थानकावरील उर्दू नावाला संजय केणेकरांचा विरोध. संजय केणेकरांसह पुत्रास धमकी, तर पुत्रावर बऱ्याचदा हल्ले झाल्याची केणेकरांनी दिली माहिती. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर हल्ल्यात प्रकरणात स्वतःला शिवप्रेमी म्हणून गुंडगिरी करण्याचा नवा ट्रेंड. सत्ताधारी नेत्यांचा या गुंडांना पाठिंबा. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट. मुंबईचा महापौर हा कडवट मराठीच असेल. महापौर हिंदू असावा, हिंदी नसावा. हिंदुत्वाच्या नावावर हिंदी गुजराती खपवून घेणार नाही. अविनाश जाधवांचा आशिष शेलारांना प्रत्युत्तर. संपूर्ण मुंबईतील अतिक्रमणावर कारवाई होणार. मालवणीत 28 बालवाडी होत्या. सगळ्या बालवाड्या समाजकंटकांनी हडप केल्यात. मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान. मराठी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याची सरकारला काळजी. मंत्री दादा भुसेंचं आश्वासन. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते भाजपच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ. दिवसभर पंकजा मुंडे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मेळावे आणि सभा घेणार आहेत. अमरावती वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलासाठी 40 कोटींचा निधी मंजूर. निधी आपल्यामुळेच मंजूर झाल्याचा खासदार अमर काळेंचा दावा करणारी पोस्ट व्हायरल. भाजपचे आमदार राजेश बकाने यांनी घेतली थेट नदीच्या पुलावरच पत्रकार परिषद. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडी आणि मनसेवर गंभीर आक्षेप. व्होट चोरी झाली असं बोलत आहेत म्हणून यामध्ये कॉम्प्रोमाइजचा वास येतो. प्रकाश आंबेडकरांची थेट टीका. नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांचा संघर्ष चिघळलाय. उसाच्या पोटी काऊस जन्माला आला. आमदार चिखलीकरांची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर जहरी टीका. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट कल्पना विस्ताराचा नमुना. राज ठाकरे, तुम्ही विकासावर आणि मराठी माणूस हद्दपार केला यावर बोला. अतुल भातखळकर यांचा राज ठाकरेंवर निशाणा. एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांची नंदुरबारात सभा पार पडली आहे. बिहारमध्ये हैदराबादवाले कसे आले म्हणणाऱ्यांना तुमची आई इटलीची आहे यावर आम्ही काही बोललो का? सभेत इम्तियाज जलील यांची राहुल गांधींवर सडकून टीका. अजित पवारांच्या रामकृष्ण हरी विधानाची चर्चा. मी अंबाजोगाईच्या विकासाबाबत बोललो पण मीडियानं ते वेगळ्या संदर्भात दाखवलं तरी मी दिलगिरी व्यक्त करतो. अजित पवारांचं वक्तव्य. माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात. अपघातानंतर आमदार हिरामण खोसकरांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली. देशात सर्वात चांगली जिल्हा मुख्यालय पालघरमध्ये. जिल्ह्याला आकार देण्याचा प्रयत्न. पालघरमध्ये अनेक कामं आपण हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. देशातलं सर्वात मोठं बंदर पालघरमध्ये तयार करण्याचा निर्णय. बंदरामुळे मच्छीमारांवर कोणताही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पालघरला मुंबई जोडू. चौथी मुंबई पालघरला तयार करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांना अटक. संविधान वाचन कार्यक्रमासाठी जाताना अटक झाल्याची माहिती. अंदर की ये बात है. दीपक केसरकर हमारे साथ है. श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक केसरकरांना मत. नितेश राणे यांचं सभेत खळबळजनक वक्तव्य. निर्मला गावित यांचा कार चालकाकडून अनावधानानं अपघात. पोलिसांची माहिती. कार चालक रामनाथ चौहान पोलिसांच्या ताब्यात. ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्या गेल्याने अपघात झाल्याची माहिती. परिणय फुके आणि नाना पटोले यांची 60 गाठ. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा दावा. परिणय फुके हे मित्रपक्ष शिवसेनेवर टीका करतात पण विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करत नाही. नरेंद्र भोंडेकरांची टीका. मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 नागरिकांचा मृत्यू तर 800हून अधिक जण जखमी. 26/11 हल्ल्यात शहीदांना मुख्यमंत्र्यांनी मानवंदना दिली. मानवंदना देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात अभिवादन संचलन कार्यक्रमाचं आयोजन. आशिष शेलारही उपस्थित. 26/11च्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी आदरांजली वाहिली आहे. मुंबईतील पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात शहीद स्मारक या ठिकाणी वाहिली आदरांजली. मुंबईतील 26/11 हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. पिंपरी चिंचवडच्या इको पेडलर्स सायकल ग्रुपकडून श्रद्धांजली. चिंचवड ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सायकल वारी. आज संविधान दिन. 26 नोव्हेंबर 1949ला भारतानं आपलं संविधान स्वीकारलं होतं. 2015 पासून हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सांस्कृतिक कार्य विभागच्या वतीनं चित्ररथाचं प्रदर्शन महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये चित्ररथातून मानवंदना। DNN महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा। कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित। राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं संविधान जागृती रॅली देखील काढण्यात आली आहे। सांगलीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा। शालेय विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम पार। लातूरमध्ये संविधान दिनानिमित्त 500 फूट तिरंगा रॅली। विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांचा रॅलीत सहभाग। 26/11च्या शहीदांना भिवंडी पोलिसांकडून श्रद्धांजली अर्पण। पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयात कार्यक्रमांचं आयोजन। संविधान गौरव दिन उत्साहात साजरा। कल्याण महापालिकेच्या वतीनं संविधान गौरव दिनाचं औचित्य साधून रॅलीचं आयोजन। रायगडच्या रसायनी ॲडिशनल MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। चर्चगेट स्टेशनच्या दुकानामधील एसीला आग। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। राजश्री कमला पसंतच्या मालकाच्या सुनेची आत्महत्या। दीप्ती चौरसिया यांच्या सासरच्याने आत्महत्येस प्रवृत्त केलं। माहेरच्या कुटुंबियांचा आरोप। पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे व्यथित होऊन टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज। नवी मुंबईच्या घणसोलीत कोल्ह्याचं दर्शन। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं जेरबंद करावं नागरिकांची मागणी। दहिसर आनंदनगर परिसरातील RMS इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खरं तर भीषण आग लागल्याची माहिती। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू। उल्हासनगरमध्ये उभ्या असलेल्या JCPला आग। परिसरात एकच गोंधळ। केक कापून झाल्यानंतर अब्दुल रहमानवर दगडी मारून अंडी फोडली। मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं खरं तर पडलं महागात। कुर्ल्यातील घटना। साताऱ्यात मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। घटना CCTV मध्ये कैद। वसई दिवाण मान येथे क्लोरीन गॅस गळतीची दुर्घटना। दुर्घटनेत एक नागरिकाचा मृत्यू। 17 जण जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांची दहशत। उल्वेमध्ये सोसायटी परिसरात माकडाचा वावर। सिडकोच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये माकडाची दहशत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।